गणपती बाप्पा मंगल मूर्ती आलात तर स्वागत आहे तुमचा दुसऱ्या भागामध्ये। तर चला सुरुवातीपासून आपला प्रवास सुरू करू। ग्रामपंचायत आभारी आहेत। चला आम्ही पण आभारी आहोत। भेटूयात परत पुन्हा नवीन प्रवासामध्ये। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा भाग 2 मध्ये। तर आता सकाळचे 7 झालेत आणि आता आपण फ्रेश वगैरे होऊन आपली रूम सोडली आहे आणि आपण ह्या मार्गाने आता जाणार आहोत रांजणगावला। तर वाघोलीपर्यंत हा रस्ता जातो। आता एस टी वगैरे इथनं आपल्याला काय भेटणार नाही आहे। बघूयात, आपल्याला आता ट्रक बाहेर दिसतात आहेत, तर कोणता ट्रक भेटला तर आपण त्या ट्रकने तिथपर्यंत जाऊयात। हा भाग देखील भाग 1 सारखा फार मजेशीर असणार आहे, तो जोडून राहा शेवटपर्यंत। तर चला आता प्रवासाला सुरुवात करू। सकाळ सकाळी आता इथं आपण रोडला थांबलोय, हात करतोय, बघतोय टेम्पो ट्रक रिक्षा काय गावतंय का आपल्याला। आपलं नशीब कालपासून तर चांगलं होतं, आज पण चांगलं असणारच आहे। तर बघूयात आपलं ट्रक वगैरे काय भेटतंय का, भेटलं पाहिजे आपल्याला। आता 2 भागापासून ट्रक गेले आपले, त्यांनी जे आपल्याला वाघोलीसाठी नाही तर जातील आहे। तर मित्रांनो, कालपासून प्रत्येक वाहनाची तडजोड आपल्याला होतीये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी। फक्त थोडा वेळ थांबावं लागतं आणि थोडासा हात करावा लागतो, पण तुम्हाला नक्की मदत भेटते। आम्हाला वाटलं आता हा ट्रक ही जातोय का काय, पण नशीब काकांनी गाडी थांबवली आणि आपल्या प्रवासाची तडजोड झालेली। चला जुगाड झाला आपला। आपल्याला पुढच्या 10 मिनिटांमध्येच भेटलेला आहे ट्रक। तर आपण आता निघालोय रांजणगावच्या दिशेने। रांजणगावला जाण्यासाठी इथून कोणतीच डायरेक्ट एस टी आपल्याला भेटणार नाही आहे। त्यामुळं आता आपण इथून केसनन फाटा, तिथून वाघोली आणि तिथून बसने जाणार आहोत रांजणगावला। तर असा आपला आजचा प्रवास सुरू झालेला आहे। सकाळ सकाळी सूर्योदयाचे अतिशय छान किरण तुम्ही पाहू शकता। मनमोहक असे दृश्य पाहून आपण पोहोचलोय आपल्या केसननपर्यंत। आपल्याला ट्रकनी काकाने आपल्याला जे आहे केसनन फाट्यापर्यंत सोडले। केसननला उतरताच महाराजांच्या मूर्तीचं दर्शन झालं आणि छान असं विमान पाहायला भेटलं। पुढं लगेच आपल्याला रिक्षा भेटली। निघाले का लगेच? आता आपण निघाले वाघोलीच्या दिशेने। थांबा त्यांना भेट। दादा येणार तो भाऊ मागत राहिला होता, काय नाही असं। सकाळ सकाळी शहराचे अतिशय शांत, गर्दी नसणारे दृश्य तुम्ही पाहू शकता। एक वेगळ्या प्रकारची शांतता आपल्या मनाला भेटते। आता वाघोलीमध्ये आपण आलेलो आहे, PMT बस स्टँडच्या समोर आता आहे। तर आपण तिकडनं इकडे आलो होतो, आता वाघोली नगर रोडला आपण आलो। हॉर्नचा आवाज तुम्ही ऐकू शकता सकाळ सकाळी। साध्या एस टीमध्ये आपलं वाघोली ते रांजणगाव 120 रुपये झालेलं आहे, म्हणजे प्रत्येकी आपल्याला 60 रुपये पडलेले इकडे। रिक्षातनं उतरल्या चौकात आलो। पुढच्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्येच आपल्याला जे एस टी भेटली लालपरी, 120 रुपये तिकीट झाले, 60 रुपये आपल्याला लागले रांजणगावपर्यंत प्रत्येकी। बघू शकता प्रवास आपला अतिशय छान होतोय। दुसरा भाग पण आपला 1 नंबर असा होणार आहे। पण सगळ्यात शेवटी आलेलो आहे। म्हणलं पुढं थोडी अडचण होती, मागं बसूयात आणि मागं थोडंसं मोकळं आहे। किती जरी मोठे झालो तरी एका गाडीने दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करावं आणि ती गाडी आपली असावी, हा छंद मनी असतोच। तर मित्रांनो, छान आरामदायी असा आपला प्रवास झालेला आहे। आपल्याला जागा वगैरे चांगली भेटली होती बसायला। बस स्टॉपला आपण उतरलो। तिकडनं जे आहे हे पुणे नगर हायवे आहे। तर अपोजिट साईडला म्हणजे आपल्या वाघोलीच्या साईडला थोडंसं 200-300 मीटर तुम्ही पुढं चाल तर आपण मंदिराजवळ पोचून जाईल। तर चला आता आपण मंदिराकडे चाललेलो होतो, चलत आपण चाललेलो आहे।
महागणपती रांजणगाव हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकापैकी एक आहे. अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा गणपती ओळखला जातो. या मंदिराचे बांधकाम 9व्या व 10व्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे. मंदिरात असलेली मूर्ती ही दर्शनी मूर्ती आहे. मूळ मूर्ती मात्र तळघरात दडलेली आहे. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंदिरात इंदूरचे सरदार किबे यांनी सभामंडप बांधला आहे. गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला असून शिंदे, होळकर आदी सरदारांनीही बांधकाम तसेच इनामाच्या स्वरूपात मोठे सहाय्य दिले आहे. या मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. रांजणगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरात दिशा साधन केले आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील अशी मंदिराची रचना आहे. छानपैकी असं आपलं रांजणगाव महागणपतीचं दर्शन इथलं झालेलं आहे. तर आता आपण बाहेर पडतो. इथनं दर्शन घेतल्यानंतर थोडा नाश्ता वगैरे करू आणि निघूयात आपल्या पुढच्या प्रवासाकडे, ओझरकडे. मंदिराच्या समोरच गरम गरम आपण वडा सांबर नाश्त्याला घेतलेलं आहे. तर मित्रांनो, छानपैकी नाश्ता आता झालेला आहे आपला. आता बघूयात. दादांना विचारलं की आता ओझरला गाड्या कशा आहेत. ते म्हणलं इथनं एसट्या तर नाही आहे, तुम्हाला एकदा शिरूरला जावं लागेल किंवा आता समोरचा मार्ग आहे तिथून जर काही प्रायव्हेट गाडी भेटली तर आपण तिकडनं तसं जाणार आहे. बसची फार वाट बघितली पण बस काय नाही आपल्याला शिक्रापूरला जाण्यासाठी. तर आता आपण रिक्षाने चाललो आहे शिक्रापूर. तिकडनं मग आपण आता ओझरला कसं पोहोचतोय ते पुढे बघूयात. हा शिक्रापूर फाटा आहे. इकडनं तुम्ही जाऊ शकता आपल्या नारायणगाव, आळेफाटा या साईडला आणि ओझर आणि लेण्यांद्री पण या साईडलाच तुम्हाला लागेल. ज्या प्रकारे इथं बस अशी कलून लावली आहे, भीती वाटती गाडी अशी या साईडला कल्ली नाही पाहिजे. रिस्क केले. 10 वाजता ही गाडी जाते चाकणला. आपण बघूयात जर आपल्याला इथून जर कोणत्या नारायणपूरला डायरेक्टली गाडी भेटली तर ठीक, नाहीतर मग चाकणला बस किंवा आपण गाडी आहे त्याच्याने आपण चाकणपर्यंत जाऊ शकतो. काय भेटते का नाही काय माहिती आपल्याला आणि केव्हा भेटते काय ना. आपल्याकडे ऑप्शन भरपूर आहे. ऑप्शन इकडे हे थांबलेले बाबा आहेत ना, इको घेऊन थांबलेत. बाबा आहेत ऑप्शन. 10 वाजता आपली चाकणची गाडी. चाकणला या गाडीने जायला 30 रुपये तिकीट आहे. कधी निघणार दादा? खरं तर आपण बस्ती पण जाऊ शकतो पण आपण ट्राय करतो की डायरेक्ट जर आपल्याला नारायणपूर जर गाडी भेटली तर डायरेक्ट नारायण, नाहीतर आता मग ऑप्शन जर आपण ठेवलेलंच येईल बसकडे सोडून नाही चालेल. बाहेर गाडी भेटते का नाही काय माहिती. सगळ्यात शेवटची सीट आम्ही इथं धरून बसलेलो आहे. जाऊ चाकणला जाता. ते म्हणतात ना, डुबणाऱ्याला तिनक्याचा सहारा. तशा प्रकारे आपल्याला बस भेटली, ती पण एसीची. की बाहेर फार गरम होत होतं आणि आता आपण या बसने चाललेलो आहे चाकणपर्यंत. मित्रांनो, करेक्ट 1 तास झाला. आपण 10ला तिथून बसलो होतो. 11 वाजलेत आणि आता चाकणमध्ये आलेलो आहे. चाकण बस स्थानक. आपण या मार्गाने बऱ्याचदा प्रवास केला नाशिकला जाताना, पण फर्स्ट टाइम आपण बघतोय चाकण बस स्टँड. बस स्टँड म्हणजे एसटी स्थानक आपलं. तर आता आपण पुणे नाशिक रोडला आलेलो आहे. इकडं पुणे आणि या साईडला तुम्ही बघू शकता बस स्टॉपला थांबलो आहे आपण. बघूयात कोणती गाडी आपल्याला भेटणार आहे इथं. तर ही आलेली आहे मंचर जांभूर गाडी आली. आता यामध्ये जागा भेटते का नाही काय माहिती आपल्याला. बघू आपण. तर जागा भेटेल आपल्याला. नारायणगाव जाते ना नाशिक. चल चल बाळा, चल पुढे चल. चल ना वरती चल तू आधी. येईल चल. मध्ये गर्दी तुम्ही बघू शकता. आपल्याला उभारायला जागा तरी भेटली इथे. चल
नाशिकला जाणारी गाडी आपल्याला लागली आहे. चाकण ते नारायणगाव आपल्याला जे तिकीट भाडं लागलं आहे ते 70 रुपये लागलेलं आहे. जे अंतर आहे ते 40 ते 45 किलोमीटरचं अंतर आपलं असणार आहे. गाडी मगाशी चालू होती त्यामुळे हवा येत होती. आता गाडी डिझेल भरायला थांबली आहे, गरम होत आहे. आता जेव्हा चालू होईल तेव्हा कुठेतरी हवा लागेल आपल्याला. तब्बल 100 लिटर भरलेले गाडीमध्ये. 100 लिटर. 12:15 झालेत आणि आता आपण बघू शकतो मंचरमध्ये आलेलो आहे. गर्दी तुम्ही बघताय. आता कुठेतरी मगाशी कोंडी थोडीशी निघली आणि जागा झाली व्यवस्थित उभं राहण्यासाठी. उद्या रक्षाबंधन असल्यामुळे एवढी गर्दी आहे सगळी बसमध्ये. इथून एक 15 किलोमीटर आपलं राहिलेलं आहे नारायणगावचं अंतर फक्त. अजून स्टँडला सगळीकडं राख्या वगैरे चालू झाले आहेत. बहिणींनो आपल्या भावांसाठी राख्या वगैरे घेऊन ठेवा आजच. आता आपण नारायणगावमध्ये फायनली आलेलो आहे. बाकी तुम्ही नारायणगावचं बस स्टँड पाहू शकता. याच्या आधी आपण इकडे 2-3 वेळा आलो होतो, पण आपण या बस स्टॉपला कधी उतरलो नाही. आता इथं उतरून आपल्याला जायचं आहे ओझरला. फायनली ओझरला आपण पोहोचतोय. तर आपला दिवसभरामधला तो 5वा गणपती असणार आहे. विचारू ना रिक्षावाला, डायरेक्ट बघू ना काय म्हणतात काय नाही. या रस प्यायला फार गरम होत होतो त्यामुळे थोडंसं रस घेऊन. तर आपल्याला ST नाही भेटले त्यामुळे आता आपण पुढं जीप भेटणार आहे आपल्याला, गाडी किंवा जीप. तिथनं आपण जाणार आहे ओझरला. बघूयात. बाकी 15 ऑगस्ट आपलं नुकतंच होऊन गेलेलं आहे. कशा प्रकारचं वरती तुम्ही बघू शकता हे केलेलं आहे डिझाईनवरती. तिरंग्याचे फुगे छान प्रकारे दिसते. तर ओतूरला जाणाऱ्या ST मध्ये आपण बसलो, जी की ओझरला पण जाते. आपण बाहेर गेलो होतो बाहेर जीप वगैरे बघण्यासाठी, पण आपल्याला गाडी भेटली. तर बघूया, तुम्हाला तिकीट पण सांगतो मी किती असेल काय नाही. साधारणतः 7.5 किलोमीटरचं अंतर असणार आहे. नारायणगाव ते ओझर तुम्हाला जे तिकीट पडतं ते 40 रुपये पडतं. ते म्हणतात ना, प्रवास आणि गाव यांचं जे कॉम्बिनेशन आहे ना, ते वेगळंच कॉम्बिनेशन. म्हणजे तुम्ही याला एक अशा प्रकारे म्हणू शकता
की जर तुम्हाला डाळ भात आवडतोय तर सोबत तुम्हाला लोणचं आणि पापड दिलं जातं. जी मजा येते आणि जी शांतता मनाला भेटते ना, ती नेक्स्ट लेवलची आहे. एवढ्या मशक्कतीनंतर 1:20 आपण ओझरमध्ये आपल्या 5व्या गणपतीचे श्री विघ्नेश्वर दर्शन करण्यासाठी आपण आलेलो आहे. तर आता आपण चाललो आहे मंदिराच्या दिशेने. मंदिर इथून मला वाटतं 400 ते 500 मीटरवर राहील. एसटीने आपल्याला तिथं सोडलं होतं, तिथून आता आपण चालत चाललेलो आहे. हे तुमच्या सेंट्रलमध्ये पडतं, त्यामुळं इकडं बरेचसे भक्त निवास आणि राहण्याच्या सोयी वगैरे आहेत छानपैकी. तुम्हाला बरेचसे हॉटेल इकडे दिसतील आणि समोर तुम्ही बघताय गणपती तिकडे. देऊळ लेण्यांद्रीपासून 20 किलोमीटर अंतरावर विघ्नेश्वर अष्टविनायक मंदिर आहे. येथे गणपतीने विघ्नासूर राक्षसाला पराभूत केले म्हणून त्याला विघ्नेश्वर असे म्हणतात. विघ्नेश्वराचा अर्थ विघ्नांना दूर करणारा असा सुद्धा होतो. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 4 द्वारपाल आहेत. पहिल्या आणि 4थ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. देवळाच्या भिंतीवर डोळ्यांना सुखावं वाटणारी सुंदर चित्रे व शिल्पे आहेत. पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवती भक्कम दगडी भिंत आहे. मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहेत. मंदिर 20 फूट लांब असून मंदिराचा मुख्य हॉल 10 फूट लांब आहे. इथं आपण दाल खिचडी आणि फ्राईड राईस मागितलेला आहे. आता खाऊयात आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला सांगतो टेस्ट कसं. तर मंडळी जेवण वगैरे झालं, दर्शन पण आधीच घेतलं होतं आणि जेवण एकदम छान होतं. जसं की फ्राईड राईस मी घेतलं होतं व्हेज आणि त्यांनी दाल खिचडी घेतलं होतं राजूभाऊनी. 1 नंबर जेवण होतं. आणि दत्ता हॉटेलमध्ये, तर कधी तिकडं आला तर त्या ठिकाणी जेवण करायला नक्की विसरू नका. तर आता आपण नेक्स्ट जे आपला गणपती आहे 6वा गणपती, तिकडे दर्शनासाठी जाऊयात. ते म्हणजे लेण्यांद्री. दादा ओतूरपर्यंत सोडता का? ओतूर ना, बस आतून. एक बात तर नक्की मानावं लागेल, या देवदर्शनामध्ये गाड्यांची कमी कधीच जाणवली नाही आहे. गेल्या भागामध्ये सुद्धा आणि या भागामध्ये सुद्धा कधी जाणवणार नाही आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला गाड्या अवेलेबल होतात. जसं तुम्ही बघता इकडे कांद्याचा बऱ्यापैकी कोठार तुम्हाला दिसतो आहे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये. आणि आपणच्या 20-25 मिनटामध्येच पोचलो ओतूरमध्ये. दुपारचे आता 3 वाजलेत. आपण आता ओतूरमध्ये आहे. बघू शकता आपण इकडनं आता आलो आहे ओझरचे दर्शन घेऊन आणि आता आपल्याला जायचं आहे लेण्यांद्रीला. तर आता इथून बस गाडी काय भेटते ते पण आता बघणार आहे आपण. अवघ्या 5 मिनटं देखील वाट नाही बघितली आणि पुढच्या क्षणातच आपल्याला अजून एक ओमिनी व्हॅन भेटली. ओझरपासून आपल्याला लेण्यांद्रीकडे जे आहे ते बघू शकता ओमिनी भेटलेली आहे. लहानपणी या गाडीमध्ये आपण बसायचो आणि आता चाललो आहे आपण लेण्यांद्रीकडे. तर आपल्याला प्रत्येकी 30 रुपये भाडं पडलं ओतूरवरनं. जर तुम्हाला लेण्यांद्री फाट्याला जायचं असेल तिथून लेण्यांद्री एक साधारणतः 2.5 किलोमीटर डिस्टन्स असणार आहे. ते पण आपल्याला कव्हर करायचं. फार अवघड ब्लॉग होतो आहे. तुम्ही स्वतः बघताय की आपण कसा कसा प्रवास करतो. पण एनर्जी आहे कारण की प्रवास जे आपल्याला आवडतो असो. हा भाग पण अतिशय मजेशीर होणार आहे. राहिलेले पाली आणि महाड ते पण आपण कव्हर कधी करतोय काय नाही आम्हाला पडलेला मोठा प्रश्न आहे. आणि बघूयात कसा आपला प्रवास. भर दुपारी प्रवास करत असल्यामुळे गरमीने दगदग तर होतच आहे. पण जसं जसं आपल्याला कळतं आहे की आता मंदिर जवळ येते तर नवीन ऊर्जा निर्माण होती आणि आपण सुरुवातीपासून एकदम एनर्जीने प्रवास करायला लागतो. आपण आता लेण्यांद्री अर्थात गिरिजात्मक लेणीकडे जातोय तुम्ही बघताय. आणि इकडं बुद्धिस्ट लेण्या देखील आहेत, ऐतिहासिक लेण्या आहेत, त्या पण आपण बघणार आहोत. तर चला बघूया. तर दादाने आपल्याला गाडीवर लिफ्ट दिलेली आहे. आता चला
लेनेंद्रीला. तर दादांनी आपल्याला लिफ्ट दिली होती. त्यांची इथं पेड्याचं दुकान पण आहे. त्यांच्याकडे बॅग वगैरे आपण ठेवली आहेत. तर आता आपण वरती जाऊ. इथे तुम्ही पाहताय, जर वरती चढणं आपल्याला अशक्य आहे, जास्त करून वयोवृद्ध माणसांना, तर 1000 रुपयामध्ये तुम्हाला ते मंदिराचं दर्शन करून देतात. तर मंडळी, हा परिसर ASI म्हणजे आपल्या बुद्धिस्ट लेण्यापलीकडे आहेत. त्यामुळं तिकीट तुम्हाला काढावं लागतं, कारण की आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अंडर तिथे. आणि तब्बल 250 पायऱ्या आता आपल्याला चढून वरती मंदिर आणि लेणी दोन्ही पण पाहायचं आहे. माकडं इथं किती तुम्ही सगळे बघू शकता. सगळीकडे माकडंच आहे तिकडे. लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरिजा हिचा पुत्र. अष्टविनायकापैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून 18 गुहा असलेल्या बौद्ध गुरुवांच्या संकुलात आहे. हे गणेश मंदिर 8व्या गुहेत आहे, त्यामुळं त्या गुहेला गणेश लेणी असे देखील संबोधले जाते. लेण्यांबद्दल सांगायचं म्हणलं तर पायऱ्या चढून वर गेल्यावर प्रथम चैत्यगृहाची लेणी लागते. त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये सभामंडप. बहुतेक सर्व लेण्यांमध्ये ओसरी आहे. 6व्या लेण्यातील चैत्यविहार अजिंठा वेरूळची लेणी येथील 9व्या लेणीशी मिळती जुळती आहे. मित्रांनो, दर्शन करून झालेले कोकण सरबत पण छानपैकी लागलेलं आहे. व तुम्ही खाली येता तर काही अंतरावर तुम्हाला काही भक्त निवास देखील लागतात. तिकडे तुम्ही आरामाची व्यवस्था आपली करू शकता. मंडळी, तुम्ही व्हिडिओ बघू थकला असाल, आम्हाला गॅरंटी आहे. आम्ही चलू थकलोय, तरी पण एनर्जी आहे. अजून 2 गणपती राहिलेले आहेत, तर ते पण आता आपल्याला एक्सप्लोर करायचे आहेत. जाऊयात. सध्यामुळं थोडंसं बॉडी तुम्ही वॉर्मअप झाली आणि थोडीशी एनर्जी भेटली. पण ही परत कॅलरी आपल्याला तेवढं खावं लागणार आहे. तर रात्री जेवण आपल्याला दाबून करावं लागणार आहे. 5:15 झालेत. तब्बल आम्ही पाऊण तास 1 तास चालून इकडं आता पायथ्याशी आलेलो आहे. तर आता पालीन महाड जायचं आहे. जे होईल ते होईल, बघू कशा प्रकारे आपलं जाणं होणार आहे. फार थकलोय आता सध्या तरी. चालू दमलोय का अजून ऊर्जा वाढली तेच कळत नाही. पण असो, एनर्जी मात्र आपली कायम राहिलेली आहे. समोरच अवघ्या महाराष्ट्राचे नव्हे तर अवघ्या भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी शिवनेरी किल्ला तुम्हाला दिसतोय. त्याचं देखील दर्शन आपलं झालेलं आहे. मागं तुम्ही जो किल्ला बघितला तो आता आपण शिवजन्मभूमी अर्थातच शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी होतो. लास्ट टाइम आपण गेलो होतो 19 फेब्रुवारीला, तेव्हाचा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता. आता 5:45 झालेत आणि आता आपण बघू शकता जुन्नर बस स्थानकाला पोहोचलो आहोत रिक्षाने. पाऊस पडतोय. आता चौकशी केली तर 4:30ची गाडी कुर्ला आता आहे, जेणेकरून आपल्याला तळेगाव लोणावळ्याला जाता येईल पालीच्या दिशेसाठी. पण ती गाडी अजून काय आली नाही. नशीब आपलं चांगलं आहे, नाही तर आपल्याला मग नारायणगाव, चाकण, तळेगाव अशा फार गाड्या बदलून जावं लागल्या असत्या. तर त्या गाडीचा आता आपण वाट बघू. थोडंसं आता फ्रेश वगैरे होतोपर्यंत. फायनली कुर्लाची ST आपली लागलेली आहे. चला. या प्रवासाचं टोटल अंतर असणार आहे 133 किलोमीटर. 380 रुपये आपलं तिकीट आहे. एकाला 190 रुपये आपल्याला लागलेले जुन्नर ते खोपोली. खरंच नशीब चांगले, कारण की आपण आलोच किती वाजता होतो इथं? 5:30ला आपण आलो होतो आणि ह्या गाडीचा टाईम 5चा आणि नशिबात चांगलं गाडी 1 तास लेट होती. आपल्याला गाडी भेटली. बरं, गाडी 1 नंबर आयशर कंपनीची गाडी आहे. चला तर म्हणते आता आपल्या पुढच्या प्रवासाकडे, म्हणजेच पालीच्या दिशेने. सांगावं तेवढे शब्द माझ्याकडे नाहीच आहे. तुम्ही स्वतः पाहताय कशा प्रकारे प्रवास होतोय.
आय नो तुम्ही जर हा व्हिडिओ बघताय डेफिनेटली तुम्हाला प्रवास आवडतोय. जर तुम्ही 25 मिनटापर्यंत व्हिडिओ पाहिला आहे तर शेवटपर्यंत नक्की पाहाल. आणखी एक मजेशीर आपण दृश्य या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत आणि सोबत देवदर्शन देखील झालेलं आहे छानपैकी असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि आता आपण निघालो आहे लोणावळ्याच्या दिशेने. 6:45 झालीत आणि आता आपण आलेलो नारायणगावमध्ये. तुम्हाला जसं माहिती आहे गाडीमध्ये फक्त 3 ते 8 एवढ्याच किती झाल्या आपल्या 3 ते 8 सीटा. 5 सीटा नॉन रिझर्व होत्या, 6 सीटा नॉन रिझर्व होत्या. त्या आम्ही बसलो त्यामध्ये 6 पैकी 2 वर. बाकी आता गाडीमध्ये सगळे रिझर्वेशनवाले बसलेले. बाकीचे आता आले ते सगळे उभं राहून. हां, थोडं भूक पुढं काय खाता येणार नाही त्यामुळे थोडेसे वडापाव वगैरे घेतलेले. आता खोपोलीपर्यंत काय उठायचं नाही कारण की आम्ही किती चलत आलो ते आम्हाला माहिती. एवढा लांबचा प्रवास असल्यामुळं सीट भेटणं आपल्याला फार गरजेचं होतं आणि भेटले आपल्याला. आणि आता आपण चाकण तळेगाव मार्गात चाललेलो लोणावळ्याला आणि खोपोलीमध्ये आपला आजचा मुक्काम असेल. तळेगाव मार्गे आपण NH48 म्हणजे जुना मुंबई पुणे हायवेला आता आलेलो आहे आणि आपण आता लोणावळ्याच्या नजदीक पोहोचतोय. मित्रांनो, रात्रीचे 10 वाजलेत आणि आता तुम्ही बघताय आपण लोणावळ्यामध्ये एंटर करताच इथे लोणावळा फूड पार्कमध्ये जेवायला थांबलेलो आहे. पण इथं रिकमेंड करतो की जेवायला इथं काही सोय नाही आहे कारण की आता बऱ्याचशा प्रवाशांनी सांगितलेलं आहे की इथं काय खायची प्यायची वगैरे सोय नाही आहे. तर तुम्ही इथे काय खाऊ नका. म्हणजे तसं काही प्लॅन असेल तर पुढे तुम्हाला जिकडे जायचं असेल तुम्ही तिकडे खाऊ शकता. बऱ्याचशा प्रवाशांनी आपली कंप्लेंट केली की इकडं काय खायला नाही. अनुभव लोकांचा आणि वॉशरूम वगैरे काही फॅसिलिटी नाही जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं. त्यामुळे आता दादा दुसरीकडे घेणार आहेत गाडी आपल्याला. चांगलं आहे, हा डिसिजन चांगला आहे. काय म्हणतो? नाही, मी पण आलेलो इथं बऱ्याचशा वेळेस. अनुभव तोच होता. इथं काहीच नाही. म्हणजे तुम्ही विचार करा, रेस्ट स्टॉपवर तुम्हाला बार आहे, बिअर शॉप आहे, अशा गोष्टी आहेत इथं आणि इथंच एसटी थांबणार. हे काय बरं दिसत नाही मला. बाकी दुसरं काय नाही, जे आहे ते तेच आहे. आणि आपण खाण्यापिण्यासाठी आलो आहे, बाकी कशासाठी आहे. पुढच्या 10 मिनिटांमध्येच आपण लोणावळा बस स्थानकाला आलेलो आहोत. टेस्ट ॲव्हरेज आहे, तुम्ही खाऊ शकता. आम्ही डाळ राईस घेतलं आहे, 60 रुपये एक प्लेटला तुम्हाला पडेल. तुम्ही आता बाहेर जो लफडा बघितला तो त्यांचंही बरोबर आहे. बाहेर स्कॅनर लावला आहे त्यांनी आणि ऑनलाईन पेमेंट नाही म्हणतात. आता लोकांनी पेमेंट केलं मग ते परत गेलं कुठे. अशा गोष्टी न होण्याच्या पेक्षा एकतर तुमच्याकडे ज्या पेमेंट गेटवेज आहेत त्या तुम्ही आधी केल्या पाहिजेत. आता काय फायदा नाही, अशी किरकिरी होतच राहणार आहे. गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्हाला बॉटलिंगची रेट माहिती आहेत, आपल्या ज्या 80 स्टँडला नाजल बॉटल्या आहेत ती 15 रुपयालाच आहे आणि वॉशरूमला 5 रुपये लागतात. तर काही ठिकाणी 10 घेतात आणि बाटलीला तुम्हाला 20 घेतात. तर 1 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यायचं नाही आहे. तुम्ही तुमचा व्हिडिओ चालू करा किंवा तुम्ही आजूबाजूला त्यांना बोला, पण 1 रुपया तुम्हाला एक्स्ट्रा द्यायची गरज नाही. आणि ऑलरेडी त्यांना ते मार्जिन लागून आलेलं असतं. रेट जे आहे रिजनेबल ठेवले पाहिजे की लोक लांबून प्रवास करतात आणि त्यांच्याकडे प्रवासामध्ये खाण्यापिण्याचे ऑप्शन जास्त नसतात. त्यामुळं जिथं ते थांबतील त्या ठिकाणी त्यांचा पोटभर ते जेवतील अशी काळजी त्या व्यवस्थापकांनी सुद्धा घेतली पाहिजे आणि एस टी चालकांनी पण अशाच ठिकाणी गाडी थांबवली पाहिजे. आता काकांसोबत असा अनुभव आला होता, त्यांनी सगळ्यांचे 5-5 रुपये परत करायला लावलेले आहेत लोणावळा डेपोमध्ये. तर लोणावळा डेपोवाल्यांनी या गोष्टीची खबरदारी नक्की घेतली पाहिजे. लोणावळ्यातून निघताच मुंबई पुण्यातील निसर्गप्रेमींचं हृदय असणारे हे घाट आपण पाहतोय. रात्रीची वेळ आहे, बाकीचे काही दृश्य दिसत नाही आहेत आपल्याला, पण जे वरून खोपोली शहराचं जे दृश्य दिसतंय ना ते एक नजरेने पाहतच राहावं असं वाटतं. शांत अंधारातून संत गतीने आपली गाडी पुढे चालली आहे. हलकीशी झोप येते आहे. त्यात ट्रॅक्शन मोटरचा आवाज
आणि अवघ्या काही मिनिटातच आपण खोपोली शहरामध्ये पोहोचलेलो. तर मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेत आणि आता आपण फायनली खोपोलीमध्ये आलेलो आहोत. खोपोलीमध्ये येताच क्षणाचाही विचार न करता आपण सरळ आपल्या हॉटेलकडे निघालो, कारण की उशीर फार झाला होता. जेवण वगैरे आपण ऑलरेडी केलंच होतं आणि आता फक्त झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं आपल्याला. तर एक छोटीशी का झोप आपली, पण तेवढी तरी आपल्याला भेटते. मित्रांनो, रात्रीचे 11:15 झालेत आणि आता आपण आलेलो आहोत द व्हाईट हाऊस हॉटेलमध्ये, जे की आपलं खोपोली पेण रोडला येतं. एक साधारणतः बसस्टँडपासून 4.5 किलोमीटर इथलं अंतर आहे. तर आता झोपूयात, कारण की सकाळी परत पालीला जायचं आहे, तिथून महाडला. तर साधारणतः लवकरच आम्ही दर्शन वगैरे घेणार आहे. बाकी जेवण वगैरे तर आम्ही केलंच आहे, तुम्ही पाहिलंच आहे. तर हा व्हिडिओ इथं एंड नाही होणार, तो पाली माड केल्यानंतरच एंड होईल. तर आता आपण झोपू. बाकी हॉटेल वगैरे काय आहे मी तुम्हाला थोडंसं दाखवेल. चला भेटूया उद्या सकाळीच. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. 6 तासाची आपली झोप झाली आणि सकाळी आपण उठलो. आता फ्रेश वगैरे होऊयात आणि तुमच्याशी बोलूयात. त्यांचे 5 वाजले राहतात. झोप वगैरे झाली आमची, आंघोळ वगैरे पण झाली. तर आता आपण नाश्ता वगैरे करू आणि निघू पाली आणि महाडच्या दिशेने. बाकी रूम तुम्ही पाहू शकता, स्पेशियस अशी मोठी रूम आहे. बघायला गेलात तर डबल बेडची आपण ही रूम घेतली होती आणि याचं जे कॉस्टिंग आहे तुम्हाला 3000 रुपीज पडतं. इकडे आलो होतो, हा पेणला सरळ रोड जातो. तुम्ही बघायला गेलात तर आपण या साईडने आलो होतो. चला आता आपण जाऊयात खोपोली बस स्थानकाला, तिथून आपल्याला गाड्या वगैरे भेटतील. मित्रांनो, परत खोपोली बसस्टँडला आपण आलेलो आहे. तुम्ही बघू शकता समोर आपली एक दुर्घटनाग्रस्त बस पण आहे. काल रात्री पण होती, पण तुम्हाला दाखवायची राहिली होती. तर आता बसचा टाईम टेबल वगैरे आपण आधी विचारून येऊ. बस कितीला आहे, महाडला आधी आहे का पालीला आहे ते आपण बघूयात आता. तर इथून 1-1 तासाला बस आहेत पालीच्या. आता आपण चौकशी केली. महाडला जायचं असेल तर परत आपल्याला इकडे यावं लागेल, आणि इकडून प्रायव्हेट गाड्या पनवेल नाक्यापर्यंत जाऊन तिकडून आपण जाऊ शकतो महाडसाठी. पुढच्या 10 मिनिटात पालीची गाडी आपली आलेली आहे. दादा बघू शकता. तुम्हाला दिले का तिकीट? तर मागं आपल्याला जागा मोकळी भेटली आहे. आता निघू पालीकडे. एक 70 रुपये आपल्याला एकाला तिकीट पडलेलं आहे. सकाळचे दृश्य बघू शकता, छानपैकी निसर्ग आपल्याला सगळीकडे दिसतो. म्हणतो ना आपण जेव्हा प्रवास करत असतो आपल्याला प्रवासी भेटतात, आपल्याला आपले छंद जोपासणारे मित्रही भेटतात. तसेच एक मित्र आपल्याला बँगलोरवरनं भेटलेले आहेत. ब्रो, प्लीज टेल युअर नेम टू माय व्ह्युअर्स. महादेश. तर मित्राचं आपलं जे आहे ते ट्रॅव्हलिंगचं एक चॅनल आहे. ट्रॅव्हलिंगचं काय एजन्सी आहे, ट्रॅव्हलिंगची एजन्सी आहे. ट्रॅव्हल विथ मॉन्क्स म्हणून ट्रॅव्हलिंग एजन्सी आहे. त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10वी झाल्यानंतर आपण 10वी झाल्यानंतर 12वी करतो, ग्रॅज्युएशन करतो. 10वी झाल्यानंतर सगळं सोडून दिलं. 10 ते 15 वर्ष तो नुसता फिरला आहे. फिरून त्याने एक्सपिरियन्स पूर्ण भारतात एक्सपिरियन्स कमावला. त्याच्यानंतर स्वतःची एक एजन्सी चालू केली. आता त्याच्या अंडर 4 ते 5 पोरं कामाला आहेत आणि तो डिजिटल मार्केटिंगच्या स्वरूपात अर्निंगसुद्धा करतो आणि भारत भ्रमण पण करतो. छान करतो, छानपैकी. त्याला म्हणलं आता उत्तराखंड वगैरे, नॉर्थ ईस्ट इंडिया सगळीकडे चालू आहे. महाराष्ट्रामधलं म्हणलं आमच्याकडनं काय हेल्प लागेल तर आम्ही पण नक्की करू. भाऊ तुला शुभेच्छा आहे. प्रवासामध्ये बरेचसे अनोळखी असे व्यक्ती भेटतात जे पुढे चालून आपले चांगले मित्र बनतात. पण आपला छंद जोपासणारे आणि आपला प्रवास ज्यांना आवडतो तसे फार कमी भेटतात. आणि तसे भेटल्यानंतर जो आनंद आहे तो दुप्पट होऊन जातो आपल्या प्रवासाचा.
आणखीन एक चांगलं दृश्य सांगायचं म्हणलं तर पालीच्या नजीक येताच आपल्याला सारसगड पाहायला भेटतो. पालीमधनं आपल्याला सगळीकडनं तो दिसतो. छान अशा प्रकारे त्याचं तुम्ही पाहू शकता. सकाळी धुकं, ऊन आणि हिरवेगार ते डोंगर, काय पाहिजे आज. पुढच्या आपण 45 मिनिट्स म्हणजे पुढच्या 40 ते 45 मिनिटामध्येच आपण पालीमध्ये आलेलो आहे, बघू शकता. तर हा मित्र आपल्यासोबतच आहे, खोपोलीपासून हा आपल्यासोबतच आहे. तर ह्याला आता जायचं आहे देवकुंडला जायचं आहे. छान आहे, ट्रॅव्हलिंग एजन्सी वगैरे आहे. आणि चला आता गणपतीचं दर्शन घेऊ आपण. सकाळचे 7 वाजलेत, आपल्याला 12च्या आत सगळं कवर करायचं आणि पुण्यामध्ये पोहोचायचं आहे आज आपल्याला. तर पोहोचणं होतं का नाही काय माहिती, पण नक्की ट्राय करू आपण आज. इकडून तुम्ही बस तुम्हाला सोडते, तिथून तुम्ही जर आलात तर इकडे बघा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. यू फ्रॉम आउटसाइड अँड यू कॅन गो फ्रॉम बस बाय वे यू वॉन्ट टू गो इन भैरवगड अँड देवकुंड, राईट. तर आता एक 500 मीटरचं वॉकिंग डिस्टन्स आहे, ते कवर करून आपण आता पाली गणपतीकडे चाललेलो आहे. सकाळची वेळ आहे त्यामुळं गर्दी तर काय आपल्याला नसणार इकडे. तर समोरच तुम्ही बघताय बल्लाळेश्वर पाली मंदिराच्या जवळ आपण आलेलो आहे. हे आपल्या अष्टविनायकापैकी एक आहेच, पण मंदिरापैकी बल्लाळेश्वर हा एकमेव गणेशाला समर्पित आहे, जे त्याच्या भक्ताच्या नावाने ओळखले जाते. हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये येतं. रोह्यापासून 28 किलोमीटर याचा डिस्टन्स आहे. बल्लाळेश्वर देवस्थानापाशी तुम्हाला एक छोटासा तलाव पण दिसतो, मी हा पाहू शकता. छोटासा असा तलाव आहे, छान. तर मित्रांनो, आपले आता दर्शन झालेले आहेत पालीमध्ये आणि आता आपण परत खोपोलीला निघालो आहे महड गणपतीला जाण्यासाठी, वरद विनायकसाठी. तर शेवटचा गणपती आपला राहिलेला आहे आणि छानपैकी सगळ्या आतापर्यंत गणपतींचं दर्शन झालेलं आहे, त्याचं पण छानपैकी होईल. खूप तुम्हाला माहिती आवडली असेल आणि कसं यायचं काय नाही ह्या गोष्टी पण तुम्हाला कळायला असेल. आम्हालाही कळायला, कारण की आम्ही पण फर्स्ट टाइम माझ्याकडे आलेलो आहे. आता आलेलो आहे बसस्टँडला आपण. समोरच खोपोलीची गाडी तुम्हाला दिसते. आता गाडीचा टाईम काय ते पण आपण एकदा विचारून घेऊ. आता तर आपण 8ला इथं आलो आहे, आपली गाडी 8:30ला आहे, आपल्याकडे टाईम आहे. तोपर्यंत थोडं नाश्ता वगैरे करू. नाश्त्याला वडापाव आहे इथं गरमागरम, या वडापाव खायला. व्हर्च्युअल आमच्या समोर वडापाव खा. जसं जर्नी एन्जॉय करते तसं जेवण पण एन्जॉय करा, नाश्ता पण एन्जॉय करा. दिस इज माय फर्स्ट टाइम इटिंग वडापाव इन महाराष्ट्र. तर आता आपण निघालो आहे खोपोलीच्या दिशेने आणि तिथून महाडच्या गणपतीचं दर्शन आपण घेणार आहे. 9:45 झालेत आणि आता आपण खोपोली एस टी स्टँडला आलेलो आहे अंतर. आणि आता आपण निघणार आहे लवकर. चला. पुढच्या काही मिनिटांमध्येच आपण महाडमध्ये आलेलो आहे. शेवटचा आपला गणपती हा आहे. आपल्याला लेट होत होतं, त्यामुळे दादाला सांगितलं आपण की तुम्ही रिटर्नचं पण घ्या. त्यामुळे त्यांनी गाडी तुम्ही बघितलं असं डायरेक्टली आतमध्ये घातली. आपण आता दर्शन घे आणि लगेच येणार आहे. महाडचा अष्टविनायक हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरद विनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी देखील आहे.
तर चला तर मंडळी, दर्शन झालेलं आहे आता आपलं. आता आपण रिक्षात बसू, कारण की त्यांना पण घाई आहे, त्यांना रिटर्नचं एक भाडं आहे आणि मग तुमच्याशी बोलू. आपल्या 8 अष्टविनायकांचं दर्शन आपलं झालेलं आहे, बऱ्यापैकी छानपैकी झालेलं आहे. पूर्ण प्रवास तुम्ही पाहिला असेल तर प्रवास तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर अष्टविनायकाला आला असेल तर तुमचा अनुभव देखील नक्की सांगा. आणि जाणार असाल तर तुम्हाला शुभेच्छा. भेटूयात पुन्हा नवीन अशा धमाकेदार प्रवासामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. तर चला, दर्शन झालेलं आहे, तुमचं पण झालेलं आहे आणि आता पुढच्या प्रवासाची तयारी करू. थोडा आता घरी जाऊ, फ्रेश वगैरे होऊ, आराम करू आणि निघूयात पुढच्या प्रवासाकडे. तोपर्यंत काळजी घ्या.